इथे एक अजून एक प्रश्न आहे की स्थानिकांच्या मुद्द्यापर्यंत आपण पोहोचलो जायचं तो मुद्दा घेतो की आपली जी महानगरं आहेत त्याच्यामध्ये मूलभूत ज्या सोयी सुविधा आहेत त्याला एक मर्यादा आहे आणि त्यात त्यांचं संकोचन. उदाहरणार्थ मुंबईला पाण्याचे स्रोत काही वाढत नाहीत आणि आता पाऊस काही दिवस नाही पडला तर मुंबईचं तोंडचं पाणी पळालं होतं. म्हणजे राज्यामध्येच अशी परिस्थिती, पण मुंबईला प्यायलाही पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती होती. केवळ पाण्याचंच नव्हे तर रस्ते, इतर सोयी सुविधा. आणि अशा वेळेला या महानगर म्हणजे मुंबई झाला, पुणे आहे, नाशिक आता होत चाललेलं आहे, नागपूर आहे, या ठिकाणी असं होत आहे की प्रचंड मोठ्या संख्येने देशभरातनं माणसं येतात, लोंढे येतात आणि त्याच्यात केवळ म्हणजे आता या लोंढ्यांना बाहेरून लोक येतात तेव्हा एक अमेरिकेचं उदाहरण दिलं जातं. तिथे कुशल, विकसित आणि त्या देशाला हवे किंवा तिथल्या लोकांना हवे अशीच माणसं आत येतात. इथे कोणकोणत्या प्रकारची माणसं येतात, ती इथल्या व्यवस्थेला हवी आहेत किंवा नाही, गरज आहे किंवा नाही, या पलीकडे रोजगारासाठी येतात. आता इथे मुद्दा असा होतो, बाकी सगळे मुद्दे आपण भावनेचे बाजूला ठेवले तरी एका मर्यादेपलीकडे कुठचंही शहर वाढू शकत नाही आणि त्याला तुम्ही कोणत्याही अर्थशास्त्राने किंवा कोणत्याही प्रकारच्या संसाधनांच्या शास्त्राने सुविधा देऊ शकत नाही. पुढच्या काळामध्ये यामधून एक प्रचंड मोठी प्रतिक्रिया जर उभी राहू शकत असेल तर त्याला आत्ताच रोखण्यासाठी तुम्ही काय करू इच्छिता? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्याची मूलभूत कारणं काय आहेत. एक ठीक आहे, घटनेमुळं कोणालाही कुठल्याही राज्यामध्ये जाता येतं, तिथं राहता येतं, व्यवसाय करता येतो, ही मुभा आहेच, ते आपण मान्यच करतो कारण त्याच्या बाहेर काय आपल्याला बोलता येत नाही. आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली की हे का घडतं, ह्या मूळ कारणाकडे आपल्याला गेलं पाहिजे. त्या मूळ कारणाचा जर विचार केला तर एक काळ असा होता की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे दक्षिणेतले लोक यायचे, साऊथ इंडियन्स. ही संख्या मोठी होती. मग केरळमधून येणारे असतील, तामिळनाडूमध्ये येणारे असतील, आंध्रामधून येणारे असतील, कर्नाटकामध्ये येणारे असतील, ही संख्या मोठी होती. आज जर आपण विचार केला तर त्या राज्यातनं मुंबईमध्ये येणाऱ्याचं प्रमाण हे पुष्कळसं कमी झालेलं आहे. त्याचं मूळ कारण हे आहे की त्या राज्यामध्ये रोजगाराच्या संध्या या उपलब्ध झाल्या. केरळसारखं राज्य असेल किंवा कर्नाटक असेल, आंध्र असेल, या राज्यामध्ये औद्योगिक विकास असेल किंवा इतर कामं असतील, ही मोठ्या प्रमाणामध्ये तिथे निर्माण झाली. त्यामुळं तिकडनं मुंबईकडे येण्याचं प्रमाण हे पुष्कळसं घटलेलं आहे. परंतु हीच परिस्थिती बिहारमध्ये नाही आहे, हीच परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये नाही आहे. आणि म्हणून रोजगार इथं आल्यानंतर मिळतो. आणि आपण नेहमीच मोठ्या अभिमानानं सांगत असतो की मुंबईमध्ये येणारा कधी उपाशीपोटी झोपत नाही, असं आम्ही बाहेर अतिशय चांगल्या पद्धतीने बोलतो. पण इथे येणाऱ्याला अतिक्रमण करणाऱ्याला मोफत घरं देण्याची योजना आपणच म्हणजे जाहीर केली. आणि त्याच्यामुळं मुंबईत येण्याचे जे काही अट्रॅक्शन, प्रलोभन आहेत, ह्याच्यामध्ये सतत वाढ होत. पण मग ह्याला एन्काउंटर कसं करणार? ह्याला एकच मार्ग आहे की एक तरी त्या राज्यामध्ये औद्योगिक वातावरण निर्माण होण्यासाठी आपल्या हातात नाही, आपण त्यांनी प्रयत्न केला पाहिजे त्या राज्यातनं. आणि म्हणून एकदा तिथं जर या सगळ्या जर सुविधा मिळाल्या, कारण आज आपण बघितलं की स्लममध्ये जे लोक राहतात ते जे सगळ्यात ज्या त्या परिस्थितीला सामोरं जातात ते पाहिल्याच्या नंतर खरं म्हणजे तिथं राहण्यापर्यंतची लोक जेव्हा मानसिकता त्यांच्यामध्ये राहते, ते जीवन जगण्याची त्याची मनामध्ये इच्छा नसतानाही राहावं लागतं. त्याचं मूळ कारण हे आहे की ते रोजगार हे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. परंतु शहरावर वाढत चालणारा ताण, याच्या शहराच्या मर्यादा, याची जाणीव राज्य सरकारला आहे. आणि म्हणून आम्ही कायदे केले. म्हणजे अतिक्रमण या मुंबई शहरामध्ये येऊन आता कुणी करू नये. 2000 सालापर्यंतच्या अतिक्रमणाला आम्ही नियमित करू, त्यानंतरचं अतिक्रमण रोखलं पाहिजे म्हणून कायदा केला. नुसता कायदाच नव्हे, कॉग्निजेबल ऑफेन्स केला की झोपडं घालणारा, त्याला मदत करणारा अधिकारी असेल, कुणी असेल, ते जबाबदार असतील. परंतु दुर्दैवाने त्या कायद्याची अंमलबजावणी जितक्या ठोसपणे व्हायला पाहिजे ती नाही होऊ शकली. त्याचे अनेक वेस्टेड इंटरेस्ट त्याच्यामध्ये पुष्कळदा पुढे येत आहेत. आणि म्हणून नवीन होणारे कुठलंही अतिक्रमण जर कोणाच्या लक्षात आलं तर त्याने जर तक्रार करावी, तो कॉग्निजेबल ऑफेन्स ठरेल, पोलिसांनी कारवाई करावी, हे सगळं कायद्यामध्ये आपण म्हटलेलं आहे. म्हणून सरकारच्या वतीने आम्ही प्रयत्न केले. 2000 पुढच्या झोपड्यांना आता संरक्षण मिळणार नाही आणि त्या सक्तीनं ते आम्ही काढून टाकू. शेवटी हा सर्वसाधारणपणे हा संदेश दूरवर गेला पाहिजे की आता मुंबईमध्ये जाऊन झोपडं घालणं आता सहजासहजी शक्य नाही. हा मेसेज गेला पाहिजे. केवळ आपण कायदे करून किंवा हे करून चालणार नाही. परंतु इथं आता फारशी संधी नाही आहे. आता इथलं सॅच्युरेशन झालेलं आहे. इथं आता फारशी आता जागाच कुठं उपलब्ध नाही आहे. हे एका बाजूला पुण्यामध्ये ही परिस्थिती आहे. आणि म्हणून कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार, आता आपण जर बघितलं असेल की काही प्रकारचा उद्योग मराठी माणूस करत नाही. आता विशेषतः फाउंड्री वगैरेमध्ये जे काम करायला लागतं किंवा फर्नेसच्या समोर 24 तास उभं राहून जिथं काम करावं लागतं, तेव्हा ती जर माणसाचा जर आपण जर सर्वे केला तर तिथं मला मराठी माणूस कमी दिसेल. आणि मग जेव्हा आपण एखादं आंदोलन छेडतो त्याचे परिणाम बघितल्यानंतर तेच उद्योग बंद पडले की जिथं अशा प्रकारचा उद्योग करणारा मराठी माणूस
तिथं पोहोचत नाही आहे. आणि म्हणून एकदा एक धोरण जर आपण घेतलं तर तिथं मराठी माणसं पुरवली पाहिजेत आपण, की अशा प्रकारचं काम करायला किती लोक आमच्या महाराष्ट्रात ते तयार आहेत. म्हणजे योग्य तो संदेश या माध्यमातून तुम्ही देताय. नाही, संदेश मराठी माणसं पुरवली मराठी पाहिजे. माणसं सुद्धा असं आहे की एखादी गोष्ट आपण एका विशिष्ट प्रकारचं काम करण्याच्या साठीची तयारी ही मराठी माणसाची निर्माण करणं, हेही काम आपल्याला करावं लागेल. तर मग त्याला जी हवी आहे ती माणसं सहजपणाने मिळतात, सहजपणाने त्या ठिकाणी उद्योग चालतो. आणि एकदा आपण निर्णय काही एखादं आंदोलन घडलं तर तेच उद्योग बंद पडतात, की ज्या उद्योगाला मग ताबडतोब पर्यायी हे आमचे पर्याय आहेत, ते देता येत नाहीत हे आमचे 2000 माणसं आहेत, हे अशा प्रकारचं काम करायला तयार आहेत, ह्यांना उद्यापासून कामावर घ्या, ही पण तयारी आपल्याला ठेवावी लागेल. इथे एक दुसरा एक मुद्दा आहे, म्हणजे या संदर्भात म्हणजे स्थानियतेच्या संदर्भात जर आपण बोलतोच आहोत तर एक अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एक सामान्य कामगार किंवा मोठ्या प्रमाणावर अप्रशिक्षित माणसांचे लोंढे मुंबईवर येतात. त्याच वेळेला मुळात 1960ला आपण हे मान्य केलं की मुंबई ही मराठी भाषिक महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्यानंतर सर्वांनी इथे राहावं वगैरे. डॉक्टर आंबेडकरांनी याच्यावर खूप मोठं लिहिलेलं होतं आणि बनियाम विरुद्ध त्यांनी मोठ्या प्रमाणावर लिहिलेलं आहे. इथे एक छोटा मुद्दा आहे, मुख्यमंत्री म्हणून हा तुम्हाला विचारणं मला क्रमप्राप्त आहे. तो मुद्दा असा आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये जिथे आपले सर्व महत्त्वाचे लोक राहतात, दक्षिण मुंबई आणि मुंबईच्या वेगवेगळ्या भागात आणि आता पुण्यात सुद्धा विशिष्ट धर्मीय लोकांनी म्हणजे जैन लोकांनी, मी थेट नाव घेऊन सांगतो, जैन लोकांनी मांसाहार करणाऱ्या लोकांना आपापल्या सोसायट्यांमध्ये घ्यायला बंद केलं. आता याला सर्वोच्च न्यायालयातनं एक आदेश आलेला आहे, पण त्याचं तो संदिग्धता आहे त्याच्यामध्ये. या पलीकडे जाऊन आपण जागतिक पातळीवर पाहिलं तर अशा प्रकारचे घेटतो किंवा आपल्याकडे दलितांच्या वस्त्या हे सगळं मानवतेवर कलंक मानला गेलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याच राज्यामध्ये म्हणजे मुंबई मुळात मानायची झाली तर मराठी कोळी लोकांची आहे, तर आपल्याच राज्यामध्ये आपल्याच प्रदेशामध्ये कोणत्या तरी वस्तीमध्ये आपल्यालाच मज्जाव, याबाबत मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कसं बघता? असं आहे की ही भूमिका कधीच राज्य सरकारने मान्य केलेली नाही आहे. मिक्स लोकॅलिटी हाच कॉन्सेप्ट जो आहे हा यालाच राज्य सरकारने नेहमीच प्रोत्साहन हे दिलेलं आहे. आणि उलट आता तर आम्ही असं म्हणतोय की विशेषतः जेव्हा अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही बोलतो मुस्लिमांनाही घरं नाकारली जातात. म्हणून मी तेच सांगतोय की उलट आता सरकारमार्फत बांधण्यात येणारी घरं, या घरांच्यामध्ये रिझर्वेशन हे जसे म्हाडाच्या वतीने घरं बांधली जातील किंवा सिडकोच्या वतीने बांधली जातील, ज्या ज्या वेळा राज्य सरकारच्या वतीने एखादी सोसायटी किंवा एखादी घराचा मोठा कार्यक्रम घेतला जाईल त्या ठिकाणी या वर्गांच्यासाठी रिझर्वेशन ठेवण्याचा निर्णयसुद्धा हा राज्य सरकारने घेतलेला आहे. जेव्हा आम्ही अल्पसंख्याक म्हणतो तेव्हा केवळ मुस्लिम नव्हेत, अल्पसंख्याकांच्या मध्ये जर विचारलं तर शीख त्याच्यामध्ये येत आहेत, जैन त्याच्यामध्ये येत आहेत, पारशी येत आहेत, बौद्ध त्याच्यामध्ये येत आहेत. परंतु अल्पसंख्याक म्हटल्यानंतर एकदम आमच्या समोर जो उभा राहतो की राज्य सरकारने जेव्हा अल्पसंख्याक कल्याणासाठी आर्थिकदृष्ट्या सर्वात दुर्बल घटक मुस्लिम आहेच, तो अल्पसंख्याकातला बहुसंख्य आहे महाराष्ट्रामध्ये. आपलं अल्पसंख्याकांच्या मधला बहुसंख्य म्हणून त्यांना सुद्धा घरांची फार मोठी अडचण आहे, त्यांनाही घरं फारशी मिळत नाही आहेत. आणि म्हणून हे रिझर्वेशन आम्ही आमच्या किंवा सरकारच्या योजनेच्या याच्यामध्ये आम्ही ठेवलेलं आहे. परंतु कुणालाही एखादी मेंबरशिप नाकारण्याचा कायद्याने अधिकार नाही आहे. परंतु जेव्हा सोसायट्या जेव्हा निर्माण होतात तेव्हा सोसायट्याच्या मध्ये सोसायटीचा जो प्रमुख जो प्रमोटर असतो तो अशाच लोकांना घेतो की जे त्याच्या सोयीची ती असली पाहिजे. परंतु आपण म्हणता ती गोष्ट खरी आहे की अशा प्रकारच्या जाहिराती देणं की अमुक अमुक लोकांना त्या सोसायटीत प्रवेश मिळेल, ही घटनाबाह्य आहे आणि कायद्याचा सुद्धा भंग करणारा आहे, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो.